नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता वेळ आहे संध्याकाळची। टायगर गेलाय बाहेर, आता जस्ट गेलाय। तर सुमितनी ना टायगरसाठी बऱ्याच अशा भाज्या मी त्याला म्हटलेलं घेऊन ये। तर टायगरच्या भाज्या संपलेल्या ना, तर हे बघा रताळी, इथं पण रताळी, त्याला 1 किलो रताळी आण म्हणलं। चांगली रताळी आहे का, मस्त आहे बघा, लाल लाल है ना। हे फक्त टायगरच्या भाज्यांची शॉपिंग आहे आजची। तर ही बघा गाजर, बीट, इथे पण गाजर आहे, काकडी आणले, काकडी पण आणले, आणि हा पंपकिन, तो भोपळा। तर हे बघा 1 किलो भोपळा, 1 किलो रताळी, आणि बीट, गाजर, आणि हे 2 किलो, आणि इथे आहे दही, हे सुद्धा टायगरसाठीच आहे, आणि आम्ही पण खाऊ, असं नाही की टायगर एकटा खाऊ। आणि हे तूप आणले, साईडला ठेवून देते मी। तूप आणले कशासाठी, तर त्याचे लाडू बनवायचे म्हणून। तर एवढी भाजी टायगरसाठी म्हणजे सुमितने आणली। त्याला म्हटलं जा, तर स्टेशनला गेलेला तो, तर म्हटलं स्टेशनवरूनच घेऊन ये, कारण इथं मार्केटमध्ये आहे ना एक मिळतं एक मिळत नाही, रताळी मिळत नाहीत। मग स्टेशनला गेलो ना की घाटकोपर स्टेशनला की सगळं व्यवस्थित मिळतं एकाच ठिकाणी, सगळ्या भाज्या, म्हणजे भाजी गल्ली आहे तिथे। आणि टायगरला लस्सी पण आणले, तर ही बघा लस्सी पण ठेवले फ्रीजरमध्ये। हे बघा लस्सी आणल्या, तर टायगर गेला बाहेर, त्याला काही दम नाही निघाला, आणि आणलं मला ज्यूस। तर थोडंसं लूज मोशन होतं आहे ना मला, त्यामुळे ज्यूस मागवलं, म्हटलं ज्यूस पिऊ दे। हे बघा टायगर आलाय, आणि टायगरला मी आता याच्यामध्ये लस्सी काढले, तर बापल्या खातोय का ना बघूया। बाबल्याला लस्सी आवडते तशी, पण बघूया चला का बाबुली। अरे वा, माझ्या बाबल्याला लस्सी खूप आवडते ना, स्वीट आहे ना, आणि थंड थंड आहे म्हणून खा। बरेच जण मला बोलत असतात की ताई टायगरला काकडी पण द्या। तर हे बघा टायगर इथंच आहे, मी आता भाज्या कापायला घेतल्या बघा, दाल खिचडी लावली इथं। तर टोमॅटो काढला ना, पोरगा बाहेर बसलेला तिथं ओट्यावर, टोमॅटो बघितला झाला। आता हे बघा हा काकडीचा तुकडा आहे, आता याला देते पण खायला मागत नाही बघा। हे बघ दर, हे नको, टोमॅटो पाहिजे त्याला। जा, अर्धा घेतला, अर्धा खाऊन आलाय, आणि अर्धा परत घ्यायला आलाय। आता हा संपला की पुन्हा इकडे येणार, आला गेला परत किचनवरती शोधायला। आणि हे खात नाही काकडी, मला सांगत होते काय काय जण, म्हणजे काय काय डॉगी खातात पण हा खायला मागत नाही। तर हा बघा हा इथंच बसला, आता काय हालत नाही। तर त्याच्यासाठी मी या भाज्या काढल्यात, अजून भोपळा काढायचा आहे। आता या 2 दिवस झाले त्याला भाज्याच नव्हत्या आहे ना, बटाटी तरी नाही मिळालेत अजून। बटाटीवाला त्या दिवशी आलेली गाडी, पण मी आणायला गेली नाही। तर बटाट्याची गाडी आलेली, पण मला वेळ नाही मिळाला, आणि मी गेली तर बटाट्याची गाडी निघून गेली। असो ठीक आहे, उद्या परवा आली की घेईन, तोपर्यंत या भाज्या आहेत त्या द्यायच्यात त्याला उकडून। कोण आलंय टायगर, हां लाईट लावा, हां हां आनंद झालाय। खाऊ पण आणलंय टायगरला, हे बघा काय आणलंय ह्याच्यात, मलई। अरे वा वा, मलई खाणार बाबुली। वाजलेत बघा रात्रीचे 12:15, आणि 12:15 वाजता हा पोरगा आज मलई खाणार आहे। त्या पप्पांनी आज मलई आणली, वा वा। हा ना, मी खाऊ खाते ना तुला पाहिजे, तुला खायचे। हां 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 देते थांब ते काढते थांब। तुला एकट्याला नाही आणले, मला पण आणले, मी पण खाणार। मी नाही देणार तुला, झोपेतून उठलाय, जाऊ दे देते। मला पण आणली ना, याला एकट्याला नाही ना। वाव मस्त, हे मस्त। सुमित मलाही आणले बघ, ह्याला नको ना आपण देऊ, मी खाते। खाऊ पाहिजे तुला,
काय दे शाना उडी मारून खाणार मी नको खाऊ सगळे याच्यात तोंड घालशील तर ताप खाली उतर देते तुला डिश मध्ये. मला पण दे. तुला नाही माझ्या बाबल्याला आणले पप्पांनी. दे बाबा लवकर. नाही तुला नाही देणार. एवढी बस झाली ना एवढी बस झाली ना जास्त नाही खायची. आता ही मी खाते थोडीशी. दे ना थांब तिथे लवकर खाते खायचे आत नाही तर ना तो परत येईल आपल्याकडे. दे ना थोडीशी. मस्त मलाई लागते खाल्ले जल पण येते. खा खूप दिवसांनी आणली ना. तुम्हाला कुठे भेटले स्टेशनला. चंपा यम्मी दे पाले. तू टायगर आहे का रे मला खातो. चंपी तिथे हवऱ्यावारी खाल्ली बघितली ना. चंपा चंपा कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. चला आता झोपायला. चला चला झोपा. चला भोपायचे भोपायचे. चला भोपायला चला. बोपा तुझी जागा कुठे आहे भोपायची. वास घेतोय तो आलाय. ते बाहेरून आलेत ना शिवचे वास घेतोय बाहेरून आलायत. त्यांच्या अंगाला कसा कसा वास येतोय कुठला कुठला बरोबर कळतंय त्याला बाबल्याला माझ्या. बसा झोपा. इथं टायगरचं आहे बघा इथं झोपतो. माझ्या बाजूलाच इथं झोपतो बरोबर माझा सोन्या. आता आतल्या रूममध्ये झोपत नाही बाहेरच्या रूममध्ये. आणि एक चादर टाकलेली तर त्यांनी त्याचा गोळा करून टाकलाय पूर्ण. आता ही चादर नंतर हे करणार टाकणार सगळं. इथून त्याचा अंथरूण असतो ना तो इथपर्यंत असतो. रात्रीची जर आम्ही आता AC लावली ना मग त्याच्यानंतर तो बरोबर झोपणार गार लागायला लागल्यावर. आणि आता बघा तिथं गेल्या परत मलाई शोधायला डिशमध्ये बघतोय. जास्त मलाई नाही खायची असते बाबू. गोलू गोलू लागते ना. गोलू गोलू मलाई चांगली नसते. चली चली झोप आली. पप्पा कुठे गेले. कुठे गेले. तिकडे गेलेत आतमध्ये गेलेत. कपडे काढतायत कपडे काढतायत. चल या. मग खराब काय जातो. अर्धा किलो का 1 किलो खाईन. तर तुम्हाला असं सांगायचं राहिलं की ना 1 वर्ष म्हणजे गेल्याच्या आदल्या वर्षी आम्ही टायगरच्या बड्डेला आहे ना पूर्ण मलईचाच केक आणलेला. म्हणजे ते मलईवाल्याला पूर्ण सांगितलेला 5 किलोच्या मलईचा आम्ही त्याच्या थाळा भरून अशी मलई बनते ना ती पूर्ण आम्ही 5 किलोची घेतलेली. आणि ती मलईच कापून त्याचा बड्डे सेलिब्रेट केलेला. आम्ही केक नव्हता आणलेला तर ना. पण त्याला तेवढी खायला दिली नाही आम्ही बरं का. पण त्याची तेवढी हाऊस केली आम्ही खायची. तर 2-3 दिवस थोडं थोडं देत होतो त्याला असं. तर तेव्हा आम्ही असं केलेलं. यावर्षी पुढच्या वर्षी पण बघूया वेगळं काहीतरी करूया आहे ना तागुली. आता बघा इकडे गेला आता लागला खाजवायला. काय खाज यायला लागली. इचिंग थोडीशी होतेच. तर अंग नाही खाजवत पण इथं ना त्याला काय गेलं ना मुंगी बिंगी मग त्याला खाज येते. हे बघ इथं असं बाहेर आहे ना. आता बघा इथं काय त्याला इचिंग नाही आहे बघा. जवळून बघा अजिबात त्याला कुठं कोंडा किंवा काय नाही. मुंगी बिंगी एखादी कुठं काय हे झाली की होतं. किंवा मच्छर पण चावतात नाही ना बाबुली. मच्छू पण चावती ना. हो ना. हां झोपी झोपी आता. बोपा बोपा आता काय हा बघतोय. कोण नाही कशाला पागल झालास. पागल झाला मंदबुद्धीचा पोरगा. मंदबुद्धीचा आहे. शी नो तिकडे नको जाऊ. शी चल चल बाहेर जाऊ. तू बाहेर जा. मी तुला इथून बघते. टायगर बाहेर जा. अरे तू बाहेर जा. हा हे बघ तू बाहेर जा. मी तुला इथून आवाज देते. जा 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 लवकर जा. हे इथून बघते मी लवकर ये. हे बघ ना तू इकडून जात असा. जा ना. अरे जा. हा मी घेऊन चलू. बरं चल चल. लय बावलाट आहे बावलाट. हा येते चाल. ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा त्याच्या अंगात.
हा हे आलं येडं आलं लगेच आलं त्याला सांगायला. ए पोरा आता आम्हाला बोलतोय बाहेर घेऊन चल, मला आता फिरायला घेऊन जायचं याला. काय बोलायचं, चल बाबा. अबे येडा आवाज देतोय तुला, अबे येडा आवाज देतोय, बोलतो जाऊ नको, खाली जायचं. दुकानात चल, दुकानात चल, दुकानात नो. अरे तिथं काय काय लोकांच्या दरवाजात रे तुझं काम आहे, कशाला जातो रे? ए इकडे ये रे, इकडे ये जरा, इकडे ये, इकडे मी नाही येत, जा एकटा. येडा ये इकडं, येडा चल आपण जाऊ. बघ तुला आवाज देतोय हा. टायगर चल चल, चालली बाय बाय. निघ लवकर, निघ लवकर. आ गए हम लोग. तुमचा काढू बरं. काय पोझिंग द्यायला लागले बाबा. तुम्ही काय पहिले काय ते काय होते बॉडी बिल्डर, ते असे पोजिंग बिजिंग देतात नाही का, मालिश बिलिश करून, तसे काय बाबा होते. हा आणि हे बाबा कोण नवीन फ्रेंड तुमचे? जुने आहेत, तिकडे राहतात. हा काय टायगर गाडी येते इकडं. हो बापरे, तेव्हाच एक पण कुत्र दिसेना झालंय. हे बघा सगळे कुत्रे पकडायची लोक आलेली आहेत. हा एकीला पकडले, कसं पकडलंय बघूया त्याला. टायगर येऊ नको, येऊ नको, तुला नेतील, तुला नेतील. ए नो 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 टायगर, नो नो, चल इधर ये, इकडे ये चल. ओ माय पोराला नेऊ नका बर का. ए पोरा इकडे ये चल. टायगर इकडे ये, जातो का त्यांच्या बरोबर? वरती आहेत तिकडचे, घेऊन जावा ना. आमच्या इकडच्या फिमेल आहेत. नो नो नो, याला सगळ्या कुत्र्यांचा वास येतोय. चल निघ, सुमित येतील ना तुला टाकून जाळी. बाबा चल ना, चल लवकर भाग, पण लवकर. आहे याला भीती. ए टायगर, टायगर, ए ए ए ए थांब. नो नो नो, चाल इकडं, न्या याला पकडून न्या, न्या, चल चल लवकर. टायगर ए ए ए ए ए, खाली वैक्सीनेशन करके लेके जाएंगे इसको, या लेके भी जाएंगे, वैक्सीन है ना खाली. ए चल. हाय याला भीती, हाय याला काय वाटतंय जरा तरी. ए पागल, चल चल इकडं. हो त्याला सगळ्या कुत्र्यांचा वास येतो ना त्या जाळीमध्ये. जा दे बाबा जवळ बस जा, नाही तर तुला पण देतील इंजेक्शन. जा लवकर, इंजेक्शन आले, डॉक्टर घेऊन जा लवकर. बस तिथं, बस बस बस, सेट खाली बस. तेव्हा ते सगळे पळालेत वरती. अरे पण ते एकही कुत्रा कसा येईना झालाय. तर ते लोक आलेले आहेत सगळे, डॉगची त्यांची काहीतरी संस्था आहे वाटतं. तर नो चल. तर ती लोक ना वॅक्सिन करायला आलेले आहेत. कोणाला आजारी वगैरे काय असेल तर ती वॅक्सिन असं आहे. तर हा टायगर काय तिथं त्यांना व्यवस्थित काम करू देत नाही, म्हणून मी घेऊन आली. टायगर घरात चल, लवकर घरात चल, सीधा घरात चल. ह्याला काय वेगळ्या प्रकारचा वास येतोय ना, त्यामुळे इकडं हे करतोय. तर त्यांच्या कामात बिचाऱ्यांच्या खोळंब नको. इकडे हो, मी लय मारील. जा घरात. या दोघांना न्या धरून तिकडं, सांगू का यांना न्यायला. मित्रांनो तिथं कसं झालं माहिती आहे का, ह्याची डॉगची गाडी आलेली आहे आणि ती लोक कसं आहे ते वॅक्सिन देऊन, मला त्यांना नीट विचारता सुद्धा आलं नाही टायगरच्या गडबडीत.
कारण हा टायगर नुसता पळतोय, ती लोक एक एक कुत्रे धरून आणतायत आणि हा त्यांच्यामध्ये जातोय वास घ्यायला. ह्याला पण एकदम वेगळं वाटतं, ह्याला का पकडलं आहे. त्याच्यामध्ये कसं होणार, हा जाणार त्यांच्या अंगावर धावून. त्यामुळे उगाच नको भांडणं, त्या कोणाला चावायलाही नको, म्हणून ते त्यांचं चांगलं काम करतायत. त्यांची संस्था आहे काय तर, मी तेही विचारलं नाही, काहीच मला वेळच नाही मिळालं तेवढं कारण याला हे करण्यासाठी. सो असू द्या, ठीक आहे, चांगलं काम करतायत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत